मॉर्निंग स्टुडंट्स, कंटिन्यू विथ डी टी. डी टीमध्ये बेटा आत्तापर्यंत आज आपले मागच्या याच्यामध्ये 3 कन्सेप्ट झाले होते. 4 बिट असिंक्रोनस अप काउंटर, मग 3 बिट असिंक्रोनस अप काउंटर आणि 2 बिट असिंक्रोनस अप काउंटर. तिघं आपण अप काउंटर बघितले होते. अप काउंटरमध्ये जर तुम्ही ब्लॉक डायग्रामबद्दल बोलायला गेलो, जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, ए, बी आणि सी असे होते. पहिले ए होता, फ्लिपफ्लॉप ए, फ्लिपफ्लॉप बी आणि फ्लिपफ्लॉप सी. ठीक आहे, अप काउंटरमध्ये. ठीक आहे, डाऊन काउंटरमध्ये उलटं जातं. म्हणजे पहिले फ्लिपफ्लॉप इकडे ए येतो, मध्ये बी येतो आणि तिकडच्या साईडला शेवटी सी येतो. म्हणजे इकडून ए बी सी उलटं चालू होतं. ठीक आहे, मागच्या याच्या अप काउंटरमध्ये ए बी सी असं होतं. डाऊन काउंटरमध्ये ए बी आणि सी असं चालू. त्याच्यानंतर डाऊन काउंटरमध्ये अजून ट्रूथ टेबलबद्दल बोलायला गेलो चेंजेसमध्ये. अप काउंटरमध्ये 0 पासून 1 कडे जायचं. राईट, 0 सपोज 4 बिटचं असेल तर 0 पासून 1 कडे. 3 बिटचं असेल 0 पासून 1 कडे. 2 बिटचं असेल 00 पासून 11 कडे. ठीक आहे, याच्यामध्ये डाऊन काउंटरमध्ये उलटं होतं. उलटं म्हणजे काय? सपोज 4 बिटचं असेल तर 1 पासून 0 कडे. 3 बिटचं असेल तर 1 पासून 0 कडे. 2 बिटचं असेल तर 1 पासून 00 कडे. पण तुम्हाला एकच आहे, तो म्हणजे कुठला आहे? 3 बिटचा असिंक्रोनस डाऊन काउंटर आहे. 3 बिट आहे म्हणजे 3 फ्लिपफ्लॉप येणार. असिंक्रोनस आहे म्हणजे याचा आउटपुट याच्या पुढच्या क्लॉकला आहे, पुन्हा याचा आउटपुट सेकंडचा आउटपुट तिसऱ्याच्या क्लॉक पल्सला असेल. ठीक आहे, ब्लॉक डायग्राममध्ये सगळंच्या सगळं दाखवतो. कॉन्सन्ट्रेशन नीट बघा. ठीक आहे, पहिले तर 3 बिटचा आहे. 3 बिटचा असल्यामुळे 3 फ्लिपफ्लॉप येणार. हा पहिला फ्लिपफ्लॉप झाला, त्याच्यानंतर हा इकडे सेकंड. ठीक आहे, आणि हा इकडे अजून एक थर्ड फ्लिपफ्लॉप. हे झाले म्हणजे 3 फ्लिपफ्लॉप. 3 फ्लिपफ्लॉप घेताना फ्लिपफ्लॉप ए इथं येईल, फ्लिपफ्लॉप बी इथं येईल आणि फ्लिपफ्लॉप सी असं इथं येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे काय आलं? टी ए, इथं क्यू ए, क्यू ए आणि खालच्या साईडला क्यू एचा बार. त्याच्यानंतर टी बी, इथं क्यू बी आणि इथे क्यू बीचा बार. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे टी सी, इथं क्यू सी आणि क्यू सीचा बार. ओके, त्याच्यानंतर खालच्या साईडला आपण माहिती आहे लॉजिक 1 असतं. खालच्या साईडला क्लिअर येतो. खाली खाली काय येतो बेटा? क्लिअर. क्लिअर म्हणजे लॉजिक 0 असतो. क्लिअर म्हणजे लॉजिक 0 असतो. तसंच वरच्या साईडला काय येतो बेटा? लॉजिक 1. वरच्या साईडला काय येतं? चलो लॉजिक 1. इथे माझं लावलं लॉजिक 1. ठीक आहे, आता इथून मी इनपुट दिला, तो इनपुट इथून आउटपुट मधून बाहेर काढला. इथे आउटपुट कोणाचं आलं? क्यू एचं. पण हे आउटपुट याच्या क्लॉक पल्सला असेल. हे आउटपुट कुठे असेल? याच्या क्लॉक पल्सला. पुन्हा इथून आउटपुट काढलं, ते आउटपुट काय झालं? क्यूबीचं. पुन्हा हे आउटपुट कोणाचं? याच्या क्लॉक पल्सला. ठीक आहे, आणि इथून पण एक क्लॉक पल्स असेल. ठीक आहे, इथून पण एक क्लॉक पल्स असेल पुढे, आणि इथून माझं फायनल आउटपुट म्हणजे तो म्हणजे कुठला असेल? क्यूसी. तो म्हणजे कुठला असेल बेटा? क्यूसी. हे झालं तुमचं ब्लॉक डायग्राम. ब्लॉक डायग्राममध्ये ए बी सी असं काय झालं? डाऊन काउंटर आहे. ए बी सी असं का झालं? डाऊन काउंटर आहे. ब्लॉक डायग्राम कळाली? सेम आहे अप काउंटर सारखीच आहे, फक्त डाऊन काउंटरमध्ये उलटं होतं. ए बी सी असं आहे तर अप काउंटरमध्ये ए बी सी असं असतो. ठीक आहे, आता इथे अजून एक महत्वाचा चेंज याच्यामध्ये ट्रूथ टेबलमध्ये. डाऊन काउंटर आहे ना, मग इनिशियली अजून करताना काय करायचं? सगळेच्या सगळे फ्लिपफ्लॉप तुमचे सेट आहेत. आधीच्या याच्यात रिसेट होते, आता काय? सगळेच्या सगळे फ्लिपफ्लॉप सेट आहेत असं अजून करा. सगळेच्या सगळे फ्लिपफ्लॉप काय आहेत बेटा? सेट आहेत असं अजून करा. ठीक आहे, बरं. आणि क्यू सी क्यू बी क्यू ए, पण क्यू सी क्यू बी आणि क्यू ए उलटं लिहायचं. आतापर्यंत ए बी सी असं होतं, आता क्यू सी क्यू बी क्यू ए उलटंच येईल. फाईन. बरं, आता इथे पण 4 2 1 हे आपल्या माहितीसाठी. हे काय झालं? इनिशियली सेट आहे. मग इथे काय? 7 6 5 4 3 2 1 0 आणि पुन्हा काय बेटा? 7. ठीक आहे, आता पुढचा क्लॉक पल्स आला, मला 6 भेटेल. 6 कसेल? 1 1 0. पुढचा क्लॉक पल्स आला, निगेटिव्ह एज ट्रिगर. पुन्हा किती? 5 1 1 आणि इथे जाऊन ते बघा 0. पुढचा निगेटिव्ह एज ट्रिगर 4, मग इथे 1 0 0. पुढचा निगेटिव्ह एजला 0 1 1. पुढच्या निगेटिव्ह एजला 2 आला, 0 1 0. पुढच्या निगेटिव्ह एजला किती बेटा? 1 0 0 1. पुढच्या निगेटिव्ह एजला 0 आहे. सगळ्याच्या सगळे 0 होतील आणि पुढच्या निगेटिव्ह एजला सगळ्याच्या सगळे काय होतील बेटा? 1. पुढच्या निगेटिव्ह एजला पुन्हा सगळ्याच्या सगळे काय होऊन जातील बेटा? 1. हा काय झाला त्याचा ट्रूथ टेबल. पुन्हा वेवफॉर्म जर बघत असाल बेटा तर सेम मागच्या सारखीच वेवफॉर्म आहे. इथे नावं तुमचे उलटे नाही आहेत, ए बी सीच आहेत.
ठीक आहे, नावं उलटे नाही आहेत. कसे बेटा, ए बी सी, क्यू ए क्यू बी आणि क्यू सी सेम. ठीक आहे, क्यू ए क्यू बी आणि क्यू सी असेच नावं असेल. भले हा डाऊन काउंटर असेल पण वेव्हफॉर्म मध्ये नावं तुमचे चेंज होत नाही. पहिले क्यू ए मग क्यू बी आणि क्यू सी. बाकी दोघी केसेसमध्ये चेंज होतं. वेव्हफॉर्म मध्ये कवडी मोलचाही चेंज होत नाही. वेव्हफॉर्म मध्ये थोडाफारही चेंज होत नाही बेटा. कळाले? इथे तुमचं ब्लॉक डायग्राम झालं, ट्रुथ टेबल झाली, वेव्हफॉर्म झालं. ब्लॉक डायग्राम झालं, ट्रुथ टेबल झालं आणि वेव्हफॉर्म झालं. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, लिहून घ्यायचं आहे. बरं, त्याच्या आधी माझं एक्सप्लेनेशन याचं जाऊन गेलं. स्टार्टिंगला याच्यामध्ये लिखापडीमध्ये काय सांगायचं, इनिशियली assume that all the flip flops are set and QC QB QA is equal to 111 is equal to 111. आता लिहिताना उलट QC QB QA is equal to 111. On the first falling edge of the clock, पहिला फॉलिंग एज पडला, काय झालं, फ्लिप फ्लॉप ए माझा टोगल होईल. 1चं 0 झालंय पहा, हे दोघं सेम आहेत पण 1चं काय झालंय 0, म्हणजे फ्लिप फ्लॉप ए माझा टोगल झाला. फ्लिप फ्लॉप ए माझा टोगल झाला म्हणून QC QB QA is equal to 110. ऑन द सेकंड फॉलिंग एज ऑफ द क्लॉक दोघं 0चं 1 झालं, 1चं 0 झालं, 0चं 1 झालं, 1चं 0 झालं म्हणून फ्लिप फ्लॉप बी अँड फ्लिप फ्लॉप ए बोथ विल टोगल. फ्लिप फ्लॉप बी अँड फ्लिप फ्लॉप ए बोथ विल टोगल. हेन्स QC QB QA is equal to 101. Hence QC QB QA is equal to 101 and this process will go on continuing till QC QB QA is equal to 000. Till QC QB QA is equal to 000. लक्षात आलं बेटा? टोगल म्हणजे काय, जे चेंज होते तो टोगल झाला. 1चं 0 झालं, हे दोघं सेम आहे म्हणून फ्लिप फ्लॉप ए टोगल झाला. त्याच्या पुढच्या निगेटिव्ह एजला काय झालं, 0चं 1 झालं, 1चं 0 झालं. हा 1चा 1च म्हणजे टोगल झालं का नाही. 1चं 0 झालं, 0चं 1 झालं म्हणजे फ्लिप फ्लॉप ए आणि फ्लिप फ्लॉप बी दोघं टोगल होते म्हणून QC QB QA is equal to 101 and this process will go on continuing till QC QB QA is equal to 000 and this process will go on continuing till QC QB QA is equal to 000. ओके, व्हिडिओ पॉज करायचा आहे. 3 बीट सिंक्रोनस डाऊन काउंटर, ब्लॉक डायग्राम, ट्रुथ टेबल, वेव्हफॉर्म सगळं काढून घ्यायचं आहे. ब्लॉक डायग्राम, ट्रुथ टेबल आणि वेव्हफॉर्म सगळंच्या सगळं काढून घ्यायचं आहे. ब्लॉक डायग्राम, ट्रुथ टेबल आणि वेव्हफॉर्म सगळ्याच्या सगळं शांततेमध्ये काढून घ्यायचं आहे. पटापट ब्लॉक डायग्राम, ट्रुथ टेबल आणि वेव्हफॉर्म सगळ्याच्या सगळं शांततेमध्ये काढून घ्यायचं आहे. सगळ्याच्या सगळं शांततेमध्ये काढून घ्यायचं आहे बेटा. ठीक आहे, अपेक्षा ठेवतो सगळ्याच्या सगळं झालं असेल. वेव्हफॉर्म मध्ये सगळ्यात महत्त्वाचं QA QB QC तिघं लाईनीत आहे बेटा. QA QB QC तिघं लाईनीत आहे. QA QB QC तिघच्या तिघं लाईनीतच आहे. ठीक आहे, मागच्या सारखेच वेव्हफॉर्म आहे, काही फरक नाहीये. QA QB QC काही चेंज झालेलं नाहीये. ओके, लिखापडी. The above figure shows 3 bit asynchronous down counter. The above figure shows 3 bit asynchronous down counter. The above figure shows 3 bit asynchronous down counter. The above figure shows 3 bit asynchronous down counter. पुढचा point. It consists of 3 flip flops. 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 As it is a 3 bit asynchronous down counter. As it is a 3 bit asynchronous down counter. As it is a 3 bit asynchronous down counter. As it is a 3 bit asynchronous down counter. पुढचा point, operation. पुढचा point बेटा operation. Initially let us assume all the flip flops are set. Initially let us assume all the flip flops are set. Therefore QC QB QA is equal to 111. Therefore QC QB QA is equal to 111. Is equal to 111. Puts a point. On the first falling edge of the clock. On the first falling edge of the clock. On the first falling edge of the clock. Flip flop A toggles. Flip flop A toggles. Flip flop A toggles. Therefore QC QB QA. Therefore QC QB QA is equal to 110. Is equal to 110. Therefore QC QB QA is equal to 110. Therefore QC QB QA is equal to 110. Puts a point. On the next falling edge of the clock. 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 Flip flop A and flip flop B toggles. Flip flop A and flip flop B toggles. Therefore QC QB QA. Therefore QC QB QA is equal to 101.
इज इक्वल टू 101 इज इक्वल टू 101. पुढचा पॉईंट. And this process goes on continuing till 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 QC QB QA and this process goes on continuing till QC QB QA is equal to 111 and this process goes on continuing till QC QB QA is equal to 111 and this process goes on continuing till QC QB QA is equal to 111. QC QB QA is equal to 111 and this process goes on continuing till QC QB QA is equal to 111 and this process goes on continuing till QC QB QA is equal to 111. ओके बच्चो, इथे तुमचा कुठला कन्सेप्ट झालाय 3 बीट सिंक्रोनस डाउन काउंटर. इथे कुठला कन्सेप्ट झाला बेटा 3 बीट सिंक्रोनस डाउन काउंटर. पुढचा कन्सेप्ट आता बेटा आपल्याला सिंक्रोनस काउंटरचे बघायचे. पुढचे कन्सेप्ट कोणाचे बघायचे आता सिंक्रोनस काउंटर. मोठ्या अक्षरामध्ये हेडिंग टाकून घ्या सिंक्रोनस काउंटर. मोठ्या अक्षरामध्ये हेडिंग टाकून घ्या सिंक्रोनस काउंटर. ओके, मोठ्या अक्षरामध्ये हेडिंग टाकून घ्या बेटा सिंक्रोनस काउंटर. ओके बच्चो, आता नेक्स्ट कन्सेप्ट माझा चालू होईल तो म्हणजे कुठला बेटा 3 बीट सिंक्रोनस बायनरी अप काउंटर. 3 बीट आहे म्हणजे 3 फ्लिप फ्लॉप. सिंक्रोनस आहे, सगळ्यात महत्वाचं सिंक्रोनस आहे. मागच्या याच्यात आतापर्यंत आपले असिंक्रोनस होते. असिंक्रोनस म्हणजे पहिल्या फ्लिप फ्लॉपचा आउटपुट पुढच्या क्लॉक पल्सला होता, त्याच्या पुढच्याचं आउटपुट त्याच्या पुढच्या क्लॉक पल्सला होता. म्हणजे आउटपुट हे क्लॉक पल्सला जोडलं जातं. आउटपुट हे क्लॉक पल्सला जोडलं जातं. कशामध्ये असिंक्रोनसमध्ये. सिंक्रोनसमध्ये असं घडत नाही. सिंक्रोनसमध्ये असं घडत नाही. प्रत्येकाला क्लॉक पल्सेस वेगवेगळे असतात. प्रत्येकाला क्लॉक पल्सेस वेगवेगळे असतात. फिगरमध्ये दिसून येईल. बायनरी अप काउंटर आहे. अप काउंटर म्हटलं तर 000 पासून चालू होईल 111 कडे जाईल. म्हणजे प्रत्येकाचे मिनिंग सांगितले. 3 बीट आहे, 3 फ्लिप फ्लॉप, सिंक्रोनस आहे, प्रत्येकाला क्लॉक पल्स वेगवेगळा दिला जाईल. अप काउंटर आहे, 000 पासून 111 कडे जाईल. 000 पासून 111 कडे. आता ह्या डायग्राम्स थोड्याशा टिपिकल आहे, लक्षात घ्या. पहिले तर 3 बीट्स आहे म्हणून काय बेटा 3 फ्लिप फ्लॉप. हा म्हणजे 3 फ्लिप फ्लॉप झाले. हा एक, हा 2 आणि हा अजून एक तिसरा फ्लिप फ्लॉप. हे म्हणजे 3 फ्लिप फ्लॉप झाले बेटा. ठीक आहे. आता अप आहे. अप असल्यामुळे फ्लिप फ्लॉप ए इकडे येईल, फ्लिप फ्लॉप बी इथं येईल, राईट, आणि फ्लिप फ्लॉप सी इकडे येईल, राईट. फ्लिप फ्लॉप ए बी आणि सी. तसंच इकडे टी ए आलं, इकडे क्यू ए आणि इथे क्यू एचा बार. त्याच्यानंतर इथं टी बी, इथं क्यू बी आणि अजून एक खाली काय बेटा क्यू बीचा बार. इथं टी सी, इथं क्यू सी आणि इथे क्यू सीचा बार. ठीक आहे. प्रत्येकाला क्लॉक पल्सेस सेपरेट पाहिजे. प्रत्येकाला क्लॉक पल्सेस सेपरेट पाहिजे ते मी इथे देऊन दिले. प्रत्येकाला क्लॉक पल्सेस कसे आले बच्चालो सेपरेट. सेपरेट सेपरेट क्लॉक पल्सेस आले. आले बेटा. त्याच्यानंतर याचं इनपुट इथून दिलं. आता महत्वाचा कन्सेप्ट चालू होते, नीट लक्ष द्या. याचं जे आउटपुट आहे ते हिला दिलं जातं, मान्य केलं. पण एक आउटपुट जे आहे ते वरच्या साईडला अँड गेटला पण दिलं जातं. पुढच्या साईडला कुठे अँड गेटला. आता अँड गेट सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामध्ये 2 इनपुट आणि 1 आउटपुट असतं. अजून एक इनपुट कुठून येतं बेटा माहितीये का. त्याचं अजून एक इनपुट जे आहे ते तुमचं क्यूबी पासून येतं. अजून एक इनपुट कुठून येतं क्यूबी पासून. आणि त्याचं जे आउटपुट आहे ना, आउटपुट ते जोडलं जातं टीसी ला, म्हणजे पुढच्याच्या इनपुटला. त्याचं जे आउटपुट आहे ना, आउटपुट ते जोडलं जातं पुढच्याच्या इनपुटला आणि इथून आउटपुट फायनल तुमचा क्यूसी निघतो. आणि फायनल तुमचा इथून आउटपुट काय निघतो बेटा क्यूसी. आत्ता जो डायग्राम काढला आहे तो पुन्हा प्लीज व्हिडिओ 2 ते 3 वेळेस बघाल, मग तुम्ही प्रॅक्टिस करा. याला प्रॅक्टिस खूप लागेल, मग तुमच्या लक्षात येईल की सिंक्रोनस मध्ये काय फरक झाला. ठीक आहे. अँड गेट आलेला आहे एवढं लक्षात ठेवा. सिंक्रोनस आहे, 3 बीट आहे म्हणून 3 फ्लिप फ्लॉप आले. त्याच्यानंतर क्लॉक पल्सेस प्रत्येकाला सेपरेट आहे आणि सिंक्रोनस असल्यामुळे हा अँड गेटचा फंडा आला. सिंक्रोनस मध्ये हा अँड गेटचा फंडा येतो. हा अप काउंटर बेटा. अप काउंटर ए बी सी. पुढचा माझा असेल 3 बीट सिंक्रोनस डाऊन काउंटर. पुढचा कुठला असेल बेटा 3 बीट सिंक्रोनस डाऊन काउंटर. पुढचा कुठला असेल 3 बीट सिंक्रोनस डाऊन काउंटर. डाऊन काउंटर मध्ये उलटा कन्सेप्ट येईल. डाऊन काउंटर मध्ये उलटा कन्सेप्ट. सेम फिगर अशीच आहे, फक्त डाऊन काउंटर असेल म्हणून उलटा कन्सेप्ट. डाऊन काउंटर म्हणून उलटा कन्सेप्ट. बरं, इनिशियली सगळ्याच्या सगळे फ्लिप फ्लॉप्स माझे काय आहेत बेटा रिसेट आहेत. इनिशियली सगळ्याच्या सगळे फ्लिप फ्लॉप माझे रिसेट आहेत म्हणून सगळे 0 आहेत. बायनरी इक्विव्हॅलेंट अप काउंटर आहे म्हणून 0 पासून कोणाकडे जाईल बेटा 0 1 2 3 4 5 6 7 आणि पुन्हा 0.
ओके, पहिल्या क्लॉक पल्सला मग इथे 0 सगळीकडे इथं 1 येईल, फ्लिप फ्लॉप ए पहिले टोगल होईल, त्याच्यानंतर इथे 0 1 0 होऊन जाईल, पुढच्या याला 0 1 1 होईल, पुढच्या निगेटिव्ह एजला 1 ट्रिपल 0 होईल, पुढच्या निगेटिव्ह एजला 1 0 1 होईल, पुढच्या निगेटिव्ह एजला 1 1 0 होईल, पुढच्या निगेटिव्ह एजला 1 1 1 होईल आणि पुढच्या निगेटिव्ह एजला पुन्हा सगळेच्या सगळे 0 होऊन जातील. वेव्हफॉर्म मध्ये कवडी मोलचाही चेंज होणार नाही. वेव्हफॉर्म तुमची तशी तशीच राहते, म्हणून मी काहीच पुन्हा पुन्हा सारखी काढत बसत नाहीये. तुम्हाला सारखी काढायची आहे. लिखापडी पण कवडी मोल तो पॅटर्न चेंज होत नाही. स्टार्टिंगला सगळेच्या सगळे रिसेट असतील, म्हणून QC QB QA इज इक्वल टू 0 असेल. पहिला निगेटिव्ह एज पडला, फ्लिप फ्लॉप ए टोगल झाला, म्हणून QC QB QA 0 0 1 होईल. पुढच्या वेळेस फ्लिप फ्लॉप ए पण टोगल होईल, फ्लिप फ्लॉप बी 1चं 0 झालं, 0चं 1 झालं, म्हणजे फ्लिप फ्लॉप बी पण टोगल झालं, फ्लिप फ्लॉप ए पण टोगल झाला, म्हणून QC QB QA is equal to 0 0 1 0 and this process will go on continuing till QC QB QA is equal to 1 1 1. This process will go on continuing till QC QB QA is equal to 1 1 1. कळालं बेटा? ठीक आहे, बऱ्यापैकी आता सोपे सोपे कन्सेप्ट होत जातात, म्हणजे मागचे जर कन्सेप्ट कळाले तर पुढचे एकदम सोपे सोपे वाटायला लागतात बेटा. व्हिडिओ पॉज करायचा आहे, हेडिंग टाकायची आहे 3 बिट सिंक्रोनस बायनरी अप काउंटर. आधी हेडिंग टाका 3 बिट सिंक्रोनस बायनरी अप काउंटर, 3 बिट सिंक्रोनस बायनरी अप काउंटर. व्हिडिओ पॉज करायचा आहे, ब्लॉक डायग्राम टू टेबल वेव्हफॉर्म काढून घ्यायची आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, ब्लॉक डायग्राम टू टेबल वेव्हफॉर्म काढून घ्यायची आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, ब्लॉक डायग्राम टू टेबल वेव्हफॉर्म काढून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, ब्लॉक डायग्राम टू टेबल आणि वेव्हफॉर्म काढून घ्यायचं आहे. ओके, आता लिखापडी. दाबो फिगर शोज 3 बिट सिंक्रोनस बायनरी अप काउंटर. दाबो फिगर शोज 3 बिट synchronous binary up counter, 3 bit synchronous binary up counter. Puts a point, as it is a synchronous counter, clock pulses are applied simultaneously. As it is a synchronous counter, clock pulses are applied simultaneously. Clock pulses are applied simultaneously to all the flip-flops. Puts a point. Initially, let us assume all the flip-flops are reset. Therefore, QC QB QA is equal to 0 0 0. QC QB QA is equal to 0 0 0. QC QB QA is equal to 0 0. Puts a point. On the first falling edge of the clock pulse, flip-flop A toggles. Therefore, QC QB QA is equal to 0 0 1. Puts a point. On the next falling edge of the clock, flip-flop B and flip-flop A. On the next falling edge of the clock, flip-flop B and flip-flop A toggles. Therefore, QC QB QA is equal to 0 1 0. And this process goes on continuing till QC QB QA is equal to 0 0. And this process goes on continuing till QC QB QA is equal to 0 0. ओके बेटा, आजच्या सेशन मध्ये मी 2 कन्सेप्ट कंप्लीट केले. पहिला कन्सेप्ट कुठला होता बेटा? 3 बिट असिंक्रोनस डाऊन काउंटर. ठीक आहे, आजचे दोघं कन्सेप्ट ट्विस्टिंग मध्ये होते, लक्षात घ्या. पहिला कन्सेप्ट कुठला होता? 3 बिटचाच होता, पण असिंक्रोनस होता आणि डाऊन काउंटर होता. आणि कुठला होता? डाऊन काउंटर. त्याच्या विरुद्ध बिलकुल खूप अपोजिट मी नंतर घेतलं, तो म्हणजे कुठला होता? 3 बिट सिंक्रोनस. आधी असिंक्रोनस होता, आता सिंक्रोनस घेतला. आधीच्या याच्यात डाऊन होता, आता काय घेतला? अप घेतला. आधीच्या याच्यात जस्ट डाऊन होता, आता काय घेतला? अप घेतला. आजचे दोघं पॉइंट्स, दोघं कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहेत, दोघं ऑपोजिट्स आहेत. प्लीज व्हिडिओ शांततेमध्ये व्यवस्थित बघायचा, व्यवस्थित समजून घ्यायचं, कुठे कुठे काय काय चेंजेस झालेत, काय काय नाही. ठीक आहे, आता एक माझा शेवटचा कन्सेप्ट ह्या चॅप्टरचा बाकी आहे, म्हणजे याच्यातला मोठ्या कन्सेप्टमध्ये 3 बिट सिंक्रोनस डाऊन काउंटर. आता
3 बीट सिंक्रोनस कुठला असेल डाऊन काउंटर. ठीक आहे. मग थोडासा थिओरिटिकल पार्ट आहे. मग हा चॅप्टर आपला संपेल बेटा. मग हा चॅप्टर आपला संपेल उद्या सेशनमध्ये आपला हा चॅप्टर शक्यतो मी संपून टाकेल. ठीक आहे. ओके बच्चा लोग दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.